बोला ना. महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही साईडला असलेल्या बाधित मिळकती हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी आपले बाधित मिळकती स्वतःहून काढून घ्या. रस्ता महानगरपालिकेच्या वतीने कार्य करण्यात येणार आहे. आज परत अनाउन्सिंग झालेली आहे. महानगरपालिका प्रशासनाची गाडी फिरत होती आणि कारवाई संदर्भामध्ये त्यांनी अनाउन्सिंग केले. आपलं मालमत्ता याच्यामध्ये बाधित होणार आहे, काय म्हणणं आहे आपलं? सर्वप्रथम तर त्यांनी हे असा खेळ करायलाच पाहिजे नाही जनतेसोबत. कारण की पहिले आमचं बोलणं झालं, सगळं झालं की मोबदला देऊ तरच आम्ही तुमच्याकडे येऊ. आणि आता हे परत काय कधी आता अनाऊन्स करता, अहो साहेब लोक मारायला लागले इथं, लोकांना भाकरी नाही धकू लागले इथं, आणि आता आले आणि आता हे करायला लागले. तर मी सांगतो साहेब, हे जर त्यांनी काय आमच्याशी चर्चा जर त्यांनी नाही केली तर लोक इथं येऊन आत्मदान करतील. हे साहेबाला महाग पडेल. तुम्ही आता आमच्याशी चर्चा करा ना. आम्ही नाही म्हणतो की तुम्हाला, आम्ही नाही म्हणलो का आमच्या मालमत्ता घेऊ नका म्हणून तुम्ही. आम्ही तुम्हाला हे सांगितलं की आमच्या मालमत्ता घ्या तुम्ही, पण आम्हाला मोबदला द्या त्याचा. आज मी हातावरचा माणूस आहे, माझं घर चाललं रोडवरचं, मी कुठं राहायचं? राहायला जागा नाही. आता मला जर तुम्ही TDR FDR म्हणू लागले ते आम्ही घेऊन काय करणार त्याला? अहो त्याचा मोबदलाच पाहिजे, जेणेकरून आम्ही कुठेतरी इकडे बाजूला घेऊन आम्ही त्याचं घर घेऊन आम्ही राहू शकतो तिथं. आज आमचे मुलं बाळ शिक्षणाचे इंजिनिअरिंग करू लागले, काय करायचं आता? आता तुम्ही मला सांगा, आमच्या घरामध्ये आमचे आई वडील म्हातारे आहे, त्यांना BP शुगरचा त्रास आहे, थंडी वाऱ्याचे दिवस आहे, कधी पाऊस पडतो, आणि हे असं अचानक आल्यावर आम्ही त्यांना कुठे न्यायला पाहिजे? कुठं घेऊन जायचं? आणि तुम्ही येता नुसतं येता आणि अनाऊन्स करून जाता. अरे तुम्ही या तिथं बसा, गावकऱ्याशी चर्चा करा. तुम्ही आम्हाला काय, एक तर तुम्ही आम्हाला भूसंपादनाची म्हणून ती नोटीस दिलीच नाही. ती भूसंपादनाची नोटीसच नव्हती. त्या नोटीस होती फक्त तुमच्याकडे काय काय कागदपत्र आहे ती आणून जमा करावी. तर आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे त्यांच्या झोन क्रमांकामध्ये नेऊन दिलेली आहे. त्याच्यावरही काही उत्तर त्यांनी दिलं नाही. बरोबर आहे की नाही? मग आता त्यांनी यावं, त्याच्यावर त्यांचं बघावं त्यांनी यांच्याकडे काय आहे काय नाही. बरं, जे नियम ऐका ना, जे नियम असतं का, जेव्हा तुमची जमीन संपादित करतात प्रशासन त्यावेळेस नोटिसा काढावं लागतात. त्याच्यानंतर अवॉर्ड डिक्लेअर होतो. अवॉर्ड म्हणजे रेट ठरवले जातं. अवॉर्ड स्टेटमेंट ते आल्यानंतरच तुम्हाला मोबदला भेटतो. असे काही सूचना आल्या का तुमच्याकडे? काहीच नाही साहेब. ज्यावेळेस आमचं G20 मध्ये घेतलं होतं तर त्यांनी रीतसर भूसंपादन करून एका इटाचे त्यांनी आम्हाला पैसे दिले होते, आणि सर्व पैसे देऊन त्यांनी मग आम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी जागा ताब्यात घेतली, आणि आम्हीही त्यांना असंच जागा दिली. आता हे काय येतात आणि परत अनाऊन्स करतात, जातात, आज येतो उद्या येतो, हे असं कसं करणार आहे? ही प्रॉपर्टी जी आहे तर PR कार्डची PR कार्ड झालं की? कार्डला काही महत्व नाही का? PR कार्ड कशासाठी आहे? ही काही गुंटीवारी नाही आहे, आणि नवीन DP रोड मधले हे काही अतिक्रमण नाही आहे. अतिक्रमण थोडीच म्हणता येते ना को लेकर तो उसके बारे में आपका क्या कहना है? देखो, 3 महीने पहले पूरे संभाजी नगर में जो अतिक्रमण के नाम पे महानगर पालिका के जो आयुक्त साहब है, इन्होंने जो तोड़ने का काम किया था, सुप्रीम कोर्ट का निर्णय था कि घर जो अतिक्रमण में जो लोगों ने मकान बनाया, सरकारी जमीन में जो लोगों ने अतिक्रमण किया, इसको निकालो. लेकिन संभाजीनगर शहर में जो कमिश्नर साहब के मनपा की ओर से जो मुहिम चलाई गई, पूरे शहर में कई अनेक लोगों के घर तोड़े गए. तो ऐसा हरसुल में भी 3 महीने पहले हरसुल गांव में ऐलान किया गया मनपा की ओर से कि 2 दिन में घर अपने अपने खाली करो, और हम ये तोड़ने का काम मनपा की ओर से करने वाले हैं. तो पूरे गांव के तरफ से, गांव वासियों के तरफ से हमने यहाँ पर कमिश्नर साहब से एक टाइम लिया, मीटिंग ली, और इनको समझाया कि सर, जो हरसुल गांव है ये गांव पंचायत के ज़माने से है, और अनेक वर्षों से, कोई 50 वर्षों से, कोई 100 वर्षों से, कोई 40 वर्षों से ये मकान बने हुए हैं. और हरसुल वासियों को मनपा का जो परमिशन, जो घर का जो मकान का होता है, उसको लागू नहीं होता है, क्योंकि ये घर जो है पंचायत के ज़माने में बने हुए, जब पंचायत थी हमारे गांव में जब बने हुए. हमने इनको समझा के बोला, तो इन्होंने हरसुल में कार्रवाई नहीं की, और हरसुल वासियों से, यहाँ जैसे हनुमान मंदिर है, इसके ट्रस्ट से, हरसुल मस्जिद का ट्रस्ट है, ये ट्रस्ट है, और बाबा साहेब आम्बेडकर का जो पुतला है, इनकी कमेटी से और गांव वालों को इन्होंने चर्चा की, और चर्चा करने के बाद
इनको हमने समझा के बोला पूरे गाँव वासियों ने कि इसके पहले बैंड के वोट से यहाँ पे तोड़ने का काम, घर जो जिसके रोड में जा रहे हैं मकान, इसको तोड़ा, इसका पूरा मुबदला दिया गया। हरसुल वासियों ने पूरा इनको सहकार्य किया और इनको मदद की, तोड़ने में सहकार्य किया और हमारा रोड अभी बहुत अच्छे से बना है। हमारा आज कमिश्नर साहब को ये बोलना है कि जो हमको इन्होंने वादा किया था 2 महीने पहले, हरसुल में आके इन्होंने हनुमान मंदिर पे विजिट की, हरसुल कब्रस्तान में विजिट किया और मस्जिद कमेटी के मस्जिद में विजिट की और इन्होंने ये बोला कि मैं हरसुल गाँव वासियों को विश्वास में लूँगा, गाँव वासियों को मुबदला देंगे या टीडीआर देंगे। जब तक गाँव वालों को हम विश्वास में नहीं लेंगे, हम ये कार्रवाई, तोड़ने की कार्रवाई यहाँ पे कोई भी नहीं करेंगे। और आज अचानक अभी 4 बजे मनपा की ओर से यहाँ पे गाड़ी आई, भोंगा मनपा का जो हॉलोस्पिंग जो गाड़ी है, इन्होंने ऐलान किया कि 2 दिन में आपके जो मकान में जो लोग रह रहे इसको खाली करो, ये हम तोड़ने का काम करने वाले हैं। तो मेरी मनपा के आयुक्त साहब से अभी भी हाथ जोड़ के विनंती है कि सर, ये गांव में 150 जो मकान है, इसमें अनेक लोग, बहुत ऐसे लोग रहते हैं जो हत्थे के लोग हैं, इनको रहने के लिए जगह नहीं। पूरा गांव आपके साथ है, हम तोड़ने के लिए आपके साथ है, विकास के लिए हम साथ है। लेकिन हमारा ये बोलना है पूरे गाँव वासियों का कि इसका मुबदला हमको मिलना चाहिए। और जो हनुमान मंदिर है, ये 100% जगह जा रही है, इसको सर्वे नंबर 203 बाजू में जो पोल्ट्री फार्म है, सरकार के ताबे में जगह है, यहाँ पे कम से कम 1 एकड़ जगह मिलना चाहिए। इधर मस्जिद है, मस्जिद को जगह मिलना चाहिए। आगे कब्रस्तान है, 1 एकड़ कब्रस्तान नहीं, हम 2 एकड़ कब्रस्तान तुमको देने को हमारी तैयारी है अगर विकास काम होता है। लेकिन हमसे चर्चा होना चाहिए गाँव वासियों से। चर्चा होने के बाद जो गाँव के मकान है 150, ये लोगों से भी चर्चा होना चाहिए और मुबदला आप कैसा देंगे, कितना देंगे और किसकी जगह कितनी जा रही है, ये हमको आप बताएंगे और फिर आप कार्रवाई करो। ये हमारी पूरे गांव वालों की हमारे रिक्वेस्ट है आपसे। फिर हम कह रहे हैं, अगर आप अचानक 2 दिन के बाद तोड़ने को आते, अगर आते तो पूरे गांव वाले हम रोड पे आएंगे, लोग सही मारते और जो भी चर्चा होंगी तो ये जब भी आप तोड़ने को आएंगे, अगर इलीगल तरीके से, हम आपसे बात करने को लोग सही मारते, हम तैयार हैं। ये जो मालमत्ता बाधित हो रही है रास्ते के अंदर, तो महानगर पालिका आयुक्त ने आपको मुबदला देना चाह रहे हैं क्या, टीडीआर दे रहे आप? देखिए, महानगर पालिका के आयुक्त साहब ने और जो पुलिस कमिश्नर साहब है पवार साहब, इन्होंने हमको आश्वासन दिया कि जब तक हम चर्चा नहीं करेंगे गाँव वासियों से, जब तक हम कार्रवाई नहीं करेंगे। अभी मुबदला देने को तैयार है तो गाँव वाले भी लेने को तैयार है, टीडीआर देने को अगर तैयार है, गाँव वाले अगर लेते तो इसमें भी हमारी तैयारी है। हमारे तरफ से विकास काम को विरोध नाही। आपका तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत हेच आहे की महापालिकेने जी अलाउन्सिंग केली एकदम चुकीची केली। त्यांनी मागं आम्हाला 3 महिन्यापूर्वी बोलले होते की तुम्हाला विश्वासात घेऊ, तुम्हाला टीडीआर देऊ, तुम्हाला पेमेंट देऊ, तुमच्या गावकऱ्याची चर्चा करू। माझी खुद इथं एक जागा आहे, तर महापालिकेने तसं काही आम्हाला काही नोटीस दिली नाही टीडीआर बद्दल बोलले, नाही याच्याबद्दल बोलले की तुम्हाला पैसे देऊ का, वाढीव पैसे देऊ। पण आम्हाला आमचं एक म्हणणं आहे गावकऱ्याचं, सर्व गावकऱ्यातर्फे पण मी बोलतो की आम्हाला काही विकास कामाला काही विरोध नाही आहे। विकास कामाला आम्ही महापालिकेसोबत, आयुक्त साहेबासोबत, सर्वांसोबत आम्ही तयार आहोत। फक्त आमची गावकऱ्याची आणि आमची सर्वांची एकच इच्छा आहे की आमची जी मालमत्ता चालली आहे तर त्याचा आम्हाला मोबदला मिळावा, त्याच्यानंतर ही कारवाई करावी, ही धन्यवाद। सर्व गावकऱ्यांनी ती बातमी वाचताना सगळे गावकरी भयभीत झाले। तसे आमचा हरसूल गाव हा कोणाला भीत नाही, आम्ही विरोध करायला बी हरसूल गाव 1 नंबरवर आहे आणि प्रॉपर्टी देण्यासाठी बी मोकलेमानानं 1 नंबरवर आहे। तर आमचं सर्व गाववासियांचं असं म्हणणं आहे की सर्वांचे जे 150 लोकांची प्रॉपर्टी जात आहे त्यांना रोख रकमेमध्ये मोबदला भेटलाच पाहिजे। ही विनंती आहे की जास्त करून रोख रकमेमध्ये भेटायला पाहिजे, कारण की ते उद्या कुठंतरी प्लॉट घेतील आणि त्यांचं घर बांधतील। दुसरी गोष्ट, प्रशासनाने इथं येऊन मंदिराचं प्रश्न मार्गी लावायला पाहिजे, मस्जिदाचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे। आणि मग आपल्या तुमची जी प्रशासनाची जी तयारी आहे ते करायला पाहिजे। हरसूलवासियांचं काही विरोध असण्याचं कारणच तिथं नाही आहे।
तुमच्या बरं, याच्यामध्ये आयुक्तांनी जे चर्चा तुमच्यासोबत करणार होती ती चर्चावर तुम्ही समाधीने आहे का चर्चा करणार आहेत चर्चा परत? केलीच नाही. आयुक्त साहेब एकदा येऊन गेले, हाँ. पटेलशी त्यांशी बोलले की वो नहीं तुमसे बैठेंगे करेंगे यूं करेंगे त्यों करेंगे, जब से गायब हो गए. आज अचानक आलम सिंह की गाड़ी आ मतलब गई. वादा करके मुकर गए ऐसा बोलना है आपका? अभी क्या बात हुई थी पटेल साहब से, बोले थे हम चर्चा करेंगे, बोले तुमको बैठ के मंदिर को जागा देंगे, मस्जिद को जागा देंगे, कब्रस्तान को जागा देंगे, उसके बाद में अगली कार्रवाई करेंगे. अब अगर अब नहीं, आप वो चर्चा को नहीं आए और 2 दिन के बाद में उन्होंने अगर वो उनके लाव लश्कर के साथ में आए तो आपकी क्या है? हम हमारे गावाच्या वतीने आम्ही त्यांना विरोध करणार. नाव नाव काय सर आपलं? संजय हरणे.